गाईज, गुड मॉर्निंग. तुम्हाला सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या मराठी महिन्याचा मराठी कॅलेंडरचं नवीन वर्ष चालू होत आहे. चैत्र महिना चालू होत आहे. खूप आनंदी आहे. तुम्ही कसं साजरा करता? तुमच्या कमेंट्समध्ये पण येऊ द्या की गुढीपाडवा कसा साजरा केला पाहिजे. सगळ्या काढल्या गाडीतल्या पिशव्या तर आपल्या घरी देखील पूर्ण महाराष्ट्राप्रमाणे गुढी उभारण्यात आली आहे. तर मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं नवीन वर्ष हे भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Few minutes to go for a surprise. It's been a plan last since 5-6 months and finally wait is over. स्पॉन्सर केलं त्यांच्या कशाला या करतो. इकडे बघा नको ना ऐक ना तुम्ही काय केलं अशा गाड्या घेऊन ती पोरं करली तुमची गाडी आऊट करता तो वावले चल. केस तुला आवाज येतोय. ऐश्वर्या आई So it's a ride with Charisma XMR 210 and you can see the power. 1,80,000 रुपये किंमत आहे. एक साईडला आपण घेतली 20,000 आता वाढली. आता संध्याकाळची वेळ झाली आणि वेळ आहे ती गुढीला उतरवण्याची. तर खूप विचारानंतर खूप डिसिजन घेतल्यानंतर आम्ही ही गाडी डिसाईड केली. तर ॲक्च्युली असं सीन होतं की आम्हाला तिघांना म्हणजे माझे फादर आणि माझं लहान भाऊ तिघांना कॉम्फर्टेबल अशी बाईक हवी होती. त्यानंतर खूप जणांचे असे
कमेंट्स येतील की या बजेटमध्ये R15 आली असती, RS200 आली असती. तर माझं असं मत आहे की गाडी अशी हवी होती की तिघांच्या म्युच्युअल डिसिजननी होती आणि त्या तिघांच्या म्युच्युअल डिसिजनमध्ये ही गाडी फिट बसत होती आणि इंडिया मेड गाडी आहे. त्यामुळे आय एम नॉट रिग्रेटिंग ऑन माय चॉईस. बाकी तुम्हाला जे कॉन्स प्रोज माहिती आहेत तुम्ही कमेंट करा. लेडीज एंड जेंटलमैन, कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आप सबने मुझे मेरी चाहत से मिला दिया. थैंक्स वेरी मच.